मंडळी, अशी मान्यता आहे, जेव्हा असुरांमध्ये आणि देवांमध्ये समुद्रमंथन चालू होतं तेव्हा समुद्रमंथनातून भगवान श्री विष्णूने धन्वंतरी देवांचा अवतार धारण करून मंथनातून जन्म घेतला आणि हा दिवस होता गुरुद्वादशी म्हणजेच धनतेरस. म्हणून या दिवसाला धनतेरस असे म्हणतात. हिंदू धर्मानुसार ज्या दिवशी धन्वंतरी प्रकट झाले त्यावेळेस त्यांच्या हातात एक कळस होता आणि त्या कळसामध्ये अमृत होतं असे मानले जाते आणि त्याचबरोबर त्यांनी आयुर्वेदाची उत्पत्ती सुद्धा केली होती. म्हणून धन्वंतरीला आरोग्याची देवता असे सुद्धा म्हणतात आणि म्हणून ही म्हण सुद्धा प्रचलित आहे, पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख जेब में माया. धन्वंतरी देवता हे आयुर्वेदातील खूप मोठे चिकित्सक होऊन गेलेत. सर्व रोग नाशक आहेत. त्यांच्या हातात अमृत कलश आहे. ही देवता आरोग्याचे प्रतीक म्हणून पूजले जातात. म्हणून दिवाळीत सर्वप्रथम धन्वंतरी देवांचे पूजन केले जाते. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण यमदीपदान कसे करावे, त्याचा मुहूर्त काय असणार आहे, कोणत्या वेळेला ते केलं पाहिजे, त्याचं महत्त्व काय असतं, त्याचबरोबर धनतेरसची पूजा कशी करायची, धनतेरसचा मुहूर्त काय असणार आहे, कोणत्या वेळेला धनतेरसची पूजेची मांडणी केली पाहिजे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण पाहूया धनतेरस पूजेची मांडणी कोणत्या वेळेला केली पाहिजे, पूजा कोणत्या मुहूर्तात केली पाहिजे. धनतेरस, धनत्रयोदशी व धन्वंतरी जयंती या नावाने धनतेरस ओळखले जाते. यावर्षी भौम प्रदोष व गुरुद्वादशी अश्विन शुक्ल 12 तारीख 10 नोव्हेंबर वार शुक्रवार 2023 या वर्षी साजरी केली जाईल. तसेच या दिवशी सूर्योदय सकाळी 6:39 होणार आहे आणि चंद्रोदय 3:50 होईल. त्याचबरोबर या दिवशी शनी प्रदोष व गुरुद्वादशी सुद्धा आहे. तर आपण सगळ्यात आधी यमदीपदान कसे करावे व करण्याची विधी पाहूया. तर यमदीपदानाला तितकंच महत्त्व आहे या दिवशी जितकं धनत्रयोदशीच्या पूजेला आहे. तर यमदीपदान तुम्ही या 2 प्रकारे करू शकता. तर ते 2 कोणते प्रकार आहेत ते पण पाहूया आपण. तुम्ही यातील कोणताही एक प्रकार करू शकता. तर आपल्याला यमदीपदान हे संध्याकाळच्या वेळेसच करायचं असतं, धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी. तर ज्या ठिकाणी तुम्हाला यमदीपदान करायचं आहे दक्षिण बाजूला, त्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम कुंकवाने स्वास्तिक काढायचा आहे किंवा त्याखाली तुम्ही एखादं नागिनीचं पान ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवा किंवा एखादा पाट ठेवला तरी पण चालतो. पण दिवा खाली कधीही ठेवायचा नसतो, कारण तुम्ही जी पूजा करणार आहात ती पूजेचं फळ सगळं भूमीला प्राप्त होत असतं. त्यामुळे दिव्याखाली कधीही काही ठेवायचं असतं, दिवा तसाच ठेवायचा नसतो. आणि दिवा तुम्ही मातीच्या पंतीचा लावू शकता किंवा पिठाचा सुद्धा लावू शकता. दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता, तिळाचं तेल घालू शकता किंवा तुम्ही खाद्यतेल वापरता ते खाद्यतेल सुद्धा घालू शकता. आणि दिव्यामध्ये कधीही डबल वात लावायची असते, सिंगल कधीही लावायची नसते, डबल वात घालावी आणि दिवा पेटवावा. दक्षिण दिशेकडं दिव्याचं तोंड करून दिवा लावावा. आपलंही तोंड दक्षिण दिशेला झालं पाहिजे आणि दिव्याचं तोंड सुद्धा दक्षिण दिशेला झालं पाहिजे. आणि दिवा लावून घेतल्यानंतर दिव्यामध्ये चिमूटभर साखर घालायची आहे. आणि आपले पितरं असतात तर पितरांसाठी सुद्धा 2 मुटके दिव्याच्या साईडला ठेवावेत. त्यानंतर दिव्याला त्या मुटक्यांना हळदी कुंकू लावून घ्यावेत, अक्षदा व्हायच्या, फुलं व्हायची आणि हात जोडून प्रार्थना करायची. हे यमदेवता, आमच्यावर तू या यमदीपदानाने प्रसन्न हो आणि मृत्यू पाशणातून आम्हाला माफ कर आणि तू अपमृत्यू आमच्या घरात कोणावर येऊ देऊ नकोस, सगळ्यांना सुखी ठेव, अशी मनापासून यमदेवांना प्रार्थना करायची आहे. आणि स्क्रीनवर जो मंत्र दिलेला आहे मी तो मंत्र म्हणायचा आहे. तर हे यमदीपदान अशा प्रकारे करायचं असतं आपल्या घरातल्या सगळ्यांच्या सुखासाठी, अपमृत्यू कोणाला येऊ नये अवेळी, यासाठी हे करायचं असतं. आता हा दिवा मी इथेच दाखवलाय तुम्हाला. तर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण बाजूला लावायचा असतो. मंडळी, आता पाहूया आपण धनतेरसच्या पूजेचा मुहूर्त आणि धनतेरसची पूजेची मांडणी. तर तुम्ही बघू शकता माझं मंदिर आणि मंदिराच्या खालीच मी खूप मोठं पाट मांडलाय आणि त्याच्यावरती मी ही पूजा मांडत असते. दिवाळीची पूजा पण इथंच मांडते आणि धनत्रयोदशीची पूजा पण. तर प्रत्येक पूजा माझी इथंच मांडत असते मी. पाटावरती लाल कपडा अंथरून घेतलाय आणि पाठीमागं एक चुनरी पण लावली. तर महालक्ष्मीचं पण पूजन होत असतं या दिवशी, त्यामुळे मी चुनरी पण लावली आणि त्यावरती धन्वंतरी देवांचा फोटो ठेवून घेतलाय. तर जास्त मोठा फोटो नाही माझ्याकडं, छोटासाच आहे, तोच मी ठेवून घेतलाय.
तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही बाळकृष्णांचा तुमच्याकडे घरात तर बाळकृष्ण असतोच सगळ्यांकडे, तर बाळकृष्ण ठेवले तरी पण चालतं. आणि किंवा नसेल तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपामध्ये देवांना ठेवलं तरी पण चालतं. माझ्याकडे पण कुबेराची मूर्ती नाही आहे, कॉईन नाही आहे, त्यामुळे मी कुबेरांना सुद्धा सुपारीच्या स्वरूपामध्ये ठेवत असते. सुपारीच्या स्वरूपामध्ये सुद्धा पूजन केलं तरी पण ती पूजा देवापर्यंत पोहोचले जाते. शेवटी भाव महत्त्वाचे आहेत. देव भाव पाहतो, तुमची पूजा कशी आहे ते नाही पाहत. जसं की माता पार्वतीने जंगलामध्ये भगवान शिवांची पिंड बनवून तपस्या केली होती. आणि ती तपस्या कशी केली होती, पिंडीवरती त्या झाडांची पानं वाहायच्या आणि तपस्या करायच्या, पूजा करायच्या. तर भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि माता पार्वतीने पतीच्या रूपामध्ये त्यांना मागितलं होतं आणि तेव्हापासूनच हरतालिकेच्या पूजेला सुरुवात झाली. तर प्रत्येक पूजेचं असंच आहे, मनातल्या भाव महत्त्वाचे आहेत. मनापासून पूजा करा, देवापर्यंत पूजा नक्कीच पोहोचते. तर तुम्ही बघू शकता मी फोटो ठेवून घेतलाय धन्वंतरी देवांचा. तिथे मी त्यांना फूल वाहिलेत आणि दिवा लावून घेतलाय. एक दिव्याला हळदी कुंकू वाहिलंय. दिव्याखाली थोडेसे अक्षता पण ठेवायच्यात. दिवा खाली कधीच ठेवायचा नसतो. दिवा लावून घेतला, दिव्याची पूजा झाली. त्यानंतर कलशाखाली मी अष्टदल कमल काढले तांदळाने आणि त्यावरती कलशाची स्थापना केली. आता कलशामध्ये पाणी घेतलं. पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, थोड्याशा अक्षदा, 1 फूल आणि त्यावरती नागिनीचे पानं किंवा तुम्ही आंब्याचे पानं सुद्धा ठेवू शकता आणि 1 नारळ ठेवायचं आहे फक्त. आणि कुंकवाने 5 बोटं सुद्धा ओढून घेतलेत मी कलशाला. कलश मोकळा सोडत नसतात. आता आपण आपल्या मंदिरामध्ये कुलदेवीचा कलश ठेवत असतो, तर तो वेगळा असतो आणि हा वेगळा असतो. हा जो नारळ ठेवलेला आहे आपण कलशावरती, हा तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता सगळ्या घरातल्यांना फोडून, किंवा त्याचं तुम्ही काही गोडधोड सुद्धा बनवू शकता पूजेनंतर. आता 4 ठिकाणी मी जोडीचे नागिनीचे पानं ठेवलेत. सिंगल पान कधी ठेवत नसतात. त्यावरती थोड्या थोड्या अक्षदा ठेवल्यात. आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांची स्थापना केली मी. गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने अभिषेक घाला, पंचामृताने घाला, नुसतं पाण्याने अभिषेक घातलं तरी पण चालतं. तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, हारफुल वाहिलं, त्यांना कापसाचं वस्त्र घातलं आणि बाकीच्या पानांच्या वरती मी तांदूळ ठेवलेले आहेत, तिथे मी हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि गणपती बाप्पांच्या शेजारी मी माता लक्ष्मीला स्थान दिलं. माता लक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्यात, हार फुल व्हायचे. गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मीला स्थान द्यायचं असतं. गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला कधीही द्यायचं नसतं, कारण माता लक्ष्मी ही गणपती बाप्पांची माता समान आहे. आता माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला मी भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये 1 सुपारी ठेवली, तिचं पूजन केलं. हळदी कुंकू, 1 फुल वाहिलं, अक्षदा वाहिल्या. तर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला भगवान विष्णूंना स्थान द्यायचं असतं, माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला नसतं. आणि धन्वंतरी देवता म्हणजे भगवान विष्णूंचाच अवतार आहे, त्यामुळे भगवान विष्णूंना सुद्धा सुपारीच्या स्वरूपामध्ये स्थान द्यायचं. किंवा बाळकृष्ण असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा ठेवलं तरी चालतं पूजेमध्ये. आणि भगवान विष्णूंच्या उजव्या बाजूला कलशाकडे मी जी सुपारी ठेवलेली आहे ती आहे कुबेर देवतांची. तर कुबेर देवतांचं सुद्धा पूजन केलं जातं या दिवशी. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि त्यावरती भगवान कुबेरांच्या स्वरूपामध्ये सुपारीची स्थापना करायची आणि त्यांचंही पूजन करायचं. तुमच्याकडे कुबेर यंत्र जर असेल तर तेही तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता आणि नसेल तर तुम्ही सुपारीचं पूजन केलं कुबेरांच्या स्वरूपामध्ये तरी पण चालतं. आता कलशाला सुद्धा मी हळदी कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या, फूल वाहिलं आणि धन्वंतरी देवांचं जो फोटो आहे त्यांना सुद्धा मी हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहिले. तर धन्वंतरी देवता हे आयुर्वेदाचे देवता आहेत. त्यांना आयुर्वेदाचे निष्णात असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे आयुर्वेदातले काही द्रव्य सुद्धा आपल्याला इथे ठेवायचे आहेत. कडुलिंबाची पानं, तुळस, नागवेलीचे पानं, खडे मसाले. तर कडुलिंबाची पानं आपण ठेवलेली आहेत, ते आपल्याला नंतर प्रसादामध्ये सुद्धा थोडं थोडं खायचं आहे. आणि या दिवशी धन धान्य हे पूजलं जातं. तर आपलं जे धन आहे, पैसे आहेत किंवा तुम्ही काही खरेदी केलेलं असेल ते सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर धने सुद्धा पूजायचे आहेत आपल्याला. धनधान्य असं बोलतात ना, तर धने ठेवायचे. धनेवरती गुळाचा खडा ठेवायचा. तर धन्याचा आणि गुळाचा प्रसाद दाखवायचा असतो. तर आपल्याला या दिवशी सप्तधान्यांची पूजा सुद्धा करायची असते. तर तांदळाची रास तयार करून घ्यायची अशी आणि त्यावरती हे बोळके भरलेले ठेवायचे. तर कोणी बोडके बोलतं, कोणी बोळके बोलतं. तर सप्तधान्य मी या बोळक्यामध्ये भरून घेतले आणि ते राशीवरती असं ठेवले. माझ्याकडे 1 बोळकं शिल्लक होतं, एक्स्ट्रा होतं, त्यामुळे मी त्यामध्ये कॉईन भरून ठेवले. तर इथं मी धान्य पण पूजलं आणि धन पण पूजलं. धनधान्य पूजतात या दिवशी. तर मी कॉईननी भरून 1 बोळकं ठेवलं आहे. अशा प्रकारे मी इथे बोळक्यांचं पूजन करून घेते आता.
तर आपल्याला सप्तधान्यच पूजायचं असतं. कोणी कोणी यामध्ये बताशा भरून पण ठेवत असतं, पण शक्यतो पूजेमध्ये बताशा या प्लेटमध्ये ठेवायच्या असतात आणि या बोळक्यामध्ये सप्तधान्य पूजायचं असतं. तर या बोळक्यांना आमच्या इकडे बोळकेच म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कसं आहे ना, प्रत्येक ठिकाणची थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असते पूजेचीही, आणि याला काय बोलतात ती पण सुद्धा पद्धत वेगळी असू शकते. आता आपण बोळक्यांची सुद्धा पूजा करायची असती. बोळक्यांची पूजा करून घेतली मी, फुल वाहिलं त्यांना आणि दिवे लावून घेतलीये. तर दिवे आपल्याला इथे 13 दिवे लावायचे असतात. धनत्रयोदशी म्हणजे 13 दिवे आणि वसुबारशीच्या दिवशी 12 दिवे लावायचे असतात. आपण जे वसुबारशीच्या दिवशी 12 दिवे लावलेले असतात त्यामध्ये एक वाढवायचा आणि असे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावायचे. आता इथे आपण प्रसाद पण ठेवायचा आहे. गुळखोबऱ्याचा प्रसाद दाखवला मी आणि धने गुळाचा प्रसाद पण दाखवायचा आहे आणि मिठाई तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही काहीही तुम्ही दिवाळीला बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही प्रसाद ठेवू शकता आणि आरती करायची. तर प्रसादावरून सुद्धा पाणी 3 वेळा ओवाळायचं असतं, तेव्हा देव कुठं तो प्रसाद ग्रहण करत असतात म्हणजे स्वीकारतात. आणि प्रसादावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे, कारण धन्वंतरी देवता म्हणजे भगवान विष्णूचाच अवतार आहे आणि सुपारीच्या स्वरूपामध्ये आपण भगवान विष्णूंना सुद्धा स्थान दिलेलं आहे. तर त्यामुळे आपण प्रसादावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे, त्यामुळे तुळशीपत्राशिवाय ते प्रसाद स्वीकारत नाहीत. आणि तुम्ही पूजा झाल्यानंतर आरती पण करायची आहे आणि श्रीसूक्त म्हणायचं आहे या दिवशी तुम्ही महालक्ष्मी मातेसाठी. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, विष्णू मंत्र, कुबेर मंत्र हे सगळे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते येत असतील तर म्हणू शकता. तुमच्याकडं पुस्तक असेल तर तुम्ही म्हणायचे आहेत, नाहीतर साध्या सोप्या भाषेमध्ये आपण म्हटलं तरी पण चालतं. देवांची पूजा करताना हे देवता मी तुम्हाला कोणते देवता असेल त्यांना हळदी कुंकू वाहतीये, फूल वाहतीये, तुम्हाला अगरबत्ती ओवाळतीये असं जरी म्हणत आपण पूजा केली सोप्या भाषेमध्ये तरी पण देवापर्यंत नक्कीच पोहोचल्या जाते, कारण भाव महत्त्वाचा असतो. तर मंडळी, धनत्रयोदशीची पूजा तुम्ही अशीच करताल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ इथंच एंड करते. लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.